लोकसभा निवडणुकीचा निकाल अजून लागायचा आहे। 4 जून तारीख आहे, त्याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे। पण त्याआधीच विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपाचा मुद्दा गाजायला लागलाय। छगन भुजबळांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे महायुतीला जागा वाटप करताना चांगलीच कसरत करावी लागणार आहे हेच दिसायला लागलंय। महायुतीत सामील होताना राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत 80 ते 90 जागा देण्याचा शब्द देण्यात आला होता। याची आठवण छगन भुजबळांनी पक्षाच्या बैठकीत करून दिली। लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला 5 जागा मिळाल्या, तर लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागणार आहे। पण त्याआधीच छगन भुजबळांनी लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेला होणार नाही असं स्पष्ट केलंय। योग्य तो वाटा जो आहे महाविकास महायुतीमध्ये जे आहे आपल्याला मिळाला पाहिजे। आपण आलो त्यावेळेला पण आपल्याला त्यांनी सांगितलं 80-90 आपल्याला जागा मिळतील। या वेळेला जी काही खटपट झाली ती खटपट पाहता पुढेही खटपट होता कामा नये। राष्ट्रवादी काँग्रेसनं आत्तापासूनच विधानसभा निवडणुकीत 90 जागा मिळाव्यात ही आग्रही भूमिका घेतली आहे। अजित पवारांनीही आधीपासूनच काळजी घेतली जाईल असं स्पष्ट केलंय। तर जागा वाटपात मित्रपक्षांचा सन्मान राखला जाईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं। विधानसभेमध्ये कोणी किती जागा लढायच्या या संदर्भात तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित बसतील, योग्य फॉर्म्युला ठरवतील आणि त्यानुसार तिन्ही पक्षांना जागा मिळतील। निश्चितपणे भाजप सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे भाजपला सर्वात जास्त जागा मिळतील, पण आमच्या सोबतचे जे 2 पक्ष आहेत त्यांचा पूर्ण सन्मान हा यामध्ये राखला जाईल। काळजी वाटणं साहजिक आहे, मी नाही असं म्हणत नाही, परंतु तसं काही समजण्याचं कारण नाही। त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे पक्षाच्या कार्यकर्त्यांचा, पक्षामध्ये काम करणाऱ्या सगळ्या माझ्या जीवाभावाच्या सहकाऱ्यांचा मान सन्मान ठेवला जाईल। त्या जिल्ह्यामध्ये साधारण काही ना काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जागा मिळेलच। छगन भुजबळांनी महायुतीत 90 जागांची मागणी केल्याच्या मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाडांनी चांगलाच टोला लगावला। मला त्यांच्यामध्ये पडायचंच नाही, मला काय करायचंय, 100 जागा घेऊ द्या ना अजित पवारांनी, मला काय करायचं त्याच्याशी। छगन भुजबळ यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 50 ते 60 उमेदवार निवडून येतील असा विश्वास व्यक्त केलाय। तर दुसरीकडे महायुतीत भाजप, शिवसेना आणि एनसीपी हे 3 मुख्य पक्ष आहेत। जर राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना देण्यात आलेल्या शब्दानुसार विधानसभा निवडणुकीत 90 जागा घेतल्या तर 198 जागा शिल्लक राहतात। परिणामी 198 जागांमध्ये भाजप आणि शिवसेनेचा किती वाटा असेल? याशिवाय महायुतीत असलेल्या इतर छोट्या पक्षांच्या वाट्याला किती जागा येतील असे प्रश्न महायुतीच्या जागा वाटपात निर्माण होतील। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।